नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील आजच्या दिवसातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावातील मोठी हालचाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्य रेल्वेने मालवाहतुकीतून तब्बल 8,279 कोटी रुपयांची कमाई केली असून मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवली आहे. विशेषतः कांदा वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. लोखंड खनिज, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनर, सिमेंट आणि अन्नधान्य या मालवाहतुकीतही चांगली वाढ झाली आहे. कांद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतमाल बाजारात पोहोचण्यास गती मिळाली आहे. रेल्वेने नवीन गुड्स टर्मिनल्स सुरू केल्यामुळे मालवाहतुकीचा वेग वाढला असून नागपूर विभागाचा सर्वाधिक वाटा आहे. एकूणच रेल्वेच्या या वाढीमुळे शेतमाल वाहतूक सुधारली असून भविष्यात बाजारभाव आणि वितरणावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याने अन्न प्रक्रिया उद्योगात देशात मोठी कामगिरी करत पहिला क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारच्या PMFME योजनेत उत्कृष्ट कामगिरी करत उद्दिष्टांपेक्षा जास्त प्रकल्प मंजूर करण्यात आले. गेल्या वर्षात जिल्ह्याला 425 प्रकल्पांचे लक्ष्य होते, मात्र 432 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, म्हणजेच 100% जास्त कामगिरी झाली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 2,405 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 1,099 लाभार्थ्यांना सुमारे 64.37 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य सरकारचा 60-40 असा सहभाग असून जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली आहे. नागपूर जिल्ह्यात बारदाण्याच्या टंचाईमुळे हरभरा खरेदी प्रक्रियेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या केवळ 2 दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक असून पुढील 2-3 दिवसात खरेदी थांबण्याची शक्यता आहे. पणन महासंघाकडून पुरेशा प्रमाणात बारदाना मिळत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून 1 लाख बारदाण्यांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सरकारने हरभऱ्याचा हमीभाव 5,875 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदी केंद्रांकडे मोठा ओढा आहे. आत्तापर्यंत सुमारे 27,000 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र बारदाना वेळेत उपलब्ध न झाल्यास खरेदी प्रक्रिया थांबण्याची शक्यता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यात मक्याच्या हमीभाव खरेदीसाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत केंद्र सरकारच्या खरेदी योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. याआधी खरेदीची अंतिम मुदत 31 मार्च होती, मात्र अनेक शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण न झाल्यामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच खरेदी केलेल्या मक्याची गुणवत्ता तपासणी आवश्यक असून निकष पूर्ण न करणारा साठा स्वीकारला जाणार नाही. राज्यात उन्हाचा जोर वाढला असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये तापमान 40 ते 44 अंशांपर्यंत पोहोचले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, म्हणजेच उष्णतेचा फटका अधिक बसण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्या आणि उन्हापासून बचाव करा असा इशाराही देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अतिवृष्टीची मदत रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी सरकारने मदत जाहीर केली होती, मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. तलाठी व महसूल विभागाच्या विलंबामुळे सुमारे 750 शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने 15 दिवसांमध्ये मदत देण्याचे आश्वासन दिले होते, पण अनेक महिने उलटूनही मदत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून लवकर मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. यंदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पीक विमा भरपाई अतिशय कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. सरकारकडून हेक्टरी 17,500 रुपयांचे भरपाईचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात मिळणारी रक्कम खूपच कमी आहे. 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असतानाही मागील वर्षापेक्षा कमी भरपाई मिळत आहे. पीक विमा योजनेत गावाऐवजी मंडळ स्तरावर निकष लावल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नेमकी किती भरपाई मिळेल याबाबत संभ्रम असून नुकसान जास्त पण भरपाई तुटपुंजी अशी स्थिती निर्माण झाली आहे. आज पुणे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 1,50,650 रुपये प्रति 10 ग्राम आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,38,090 रुपये प्रति 10 ग्राम आहे. आता मुंबई बाजाराकडे वळूया.
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,52,840 रुपये प्रति 10 ग्राम आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 1,40,100 रुपये प्रति 10 ग्राम आहे. आता चांदीच्या भावाबद्दल बोलायचं झालं तर पुणे आणि मुंबई या दोन्ही बाजारात चांदीचा दर जवळपास सारखाच असून सध्या चांदी सुमारे 2,50,000 ते 2,60,000 रुपये प्रति किलो या दराने विकली जात आहे. एकंदरीत पाहिलं तर सोन्याच्या दरात हलकी वाढ दिसून येत आहे, तर चांदीच्या दरात थोडासा चढ उतार सुरू आहे आणि बाजार अजूनही अस्थिर स्थितीत आहे. मित्रांनो, जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजाराचा ट्रेंड लक्षात घेऊनच निर्णय घ्या. भारतीय संगीत विश्वातील सुवर्ण अध्याय असलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांचे पार्थिव लोअर परळ येथील निवासस्थानी आणण्यात आले असून आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वयाच्या 5व्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा संगीत प्रवास अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहिला आणि त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर श्रद्धांजली वाहत म्हटले आहे की मंगेशकर कुटुंबातील आणखी एक तारा हरपला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंच्या जाण्याने जागतिक संगीत सृष्टीची मोठी हानी झाल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत हा अमर आवाज कायम स्मरणात राहील असे सांगितले. दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला असून बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून चर्चांना उधाण आले आहे. अदिती तटकरे यांनी भावना व्यक्त करत अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचे स्वप्न होते, पण आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून ते पूर्ण होईल असे म्हटले आहे. तर काँग्रेसने माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही मोठा अपडेट समोर आला आहे. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले असून आत्तापर्यंत 2 टप्प्यांमध्ये एकूण 81 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसींना मिळणाऱ्या योजना मराठ्यांना का नाही असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. दरम्यान सोलापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गावर जमीन खरेदी प्रकरणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तर नाशिकमधील आयटी कंपनीतील संशयित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि चौकशी सुरू आहे. धर्मांतर प्रकरणावरूनही वातावरण तापले असून कॉल सेंटरमार्फत धर्मांतर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवीण तोगडिया यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. राजकीय रंगत वाढताना पंढरपूरमध्ये झालेल्या सभेत पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांनी पक्षात प्रवेश केला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतील 2 नेत्यांमध्ये कोल्ड वॉरची चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजपच्या चित्रा वाघ यांनी प्रियंका चतुर्वेदी यांची सदिच्छा भेट घेत नारी शक्ती विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. तर गोपीचंद पडळकर यांनी बहुजन समाज मेळाव्यात गावांची नावे बदलण्याची मागणी केली आहे. आता कायद्याशी संबंधित मोठी बातमी. IPS अधिकारी रश्मी कारंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना 32 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. विकास कामांमध्ये नाशिकच्या शिवनदी संवर्धनासाठी 13.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर घाटकोपरमध्ये गटाराच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर RTOचे चंद्रकांत माने यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर पुण्यातील पुरंदर तालुक्यात अज्ञात वस्तू पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदी पात्रात बेकायदेशीर माती भराव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हिंगोलीतील 72 कोटींचा पूल थेट शेतात संपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली आहे. परभणीत रेल्वे गेटवर तेलुगू भाषेचा बोर्ड लावल्याने वाद निर्माण झाला होता, मात्र आता मराठी बोर्ड लावण्यात आला आहे. बुलढाण्यात चोरीचा प्रकार CCTVमध्ये कैद झाला आहे. शेती क्षेत्राकडे वळूया. लातूरमध्ये मियाझाकी आंब्याची लागवड करून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. तर नंदुरबारमध्ये कांदा मार्केट बंद पडल्याने शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागत आहे. जळगावमध्ये भरड धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 1470 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर नाशिकमध्ये वाढत्या उन्हामुळे टमाटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि बाजारात कवडी मोलभाव मिळत आहे. नांदेडमध्ये पारंपरिक संदल सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तर छत्तीसगडमधून कोळसा घेऊन पहिली रेल्वे कोराडी विद्युत केंद्रात दाखल झाली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचे स्वागत करण्यात आले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरने हेलिपॅडऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये लँडिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून पायलटची ही मोठी चूक मानली जात आहे. आता आंतरराष्ट्रीय बातमीकडे वळूया. अमेरिका आणि इराण या दोन कट्टर शत्रू देशांमध्ये तब्बल 47 वर्षांनंतर समोरासमोर चर्चा सुरू झाली आहे. 2 फैऱ्या यशस्वी झाल्या असून तिसरी फैरी सुरू आहे. लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी इराणने केली आहे. पुढील मोठी राजकीय बातमी. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार एसआयटीकडे दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत राज्य पोलीस पूर्ण काळजी घेतील असे आश्वासन दिले आहे. आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. नागपूर जिल्ह्यात हरभरा खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. बारदाना टंचाईमुळे खरेदी केंद्रांवर अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजारात दर पाडले आहेत. सध्या हरभऱ्याचा दर 45 ते 51 रुपये दरम्यान असून शेतकऱ्यांना 600 ते 800 रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान राज्यात जगातील सर्वात मोठी बाजार समिती उभारण्याचा निर्णय घेतला जात असून केळी क्लस्टर आणि कांदा प्रक्रिया योजना राबवण्याचे संकेत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. कांद्याबाबत आणखी एक मोठी बातमी. कांद्याच्या गोण्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. प्लास्टिकची गोणी 25 रुपयांपर्यंत आणि ज्यूटची गोणी 50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. आता नैसर्गिक आपत्तीची बातमी. हिंगोली जिल्ह्यात 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून नांदेड, परभणी, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातही धक्के जाणवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील मोठी बातमी. अजित पवार यांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असून काही नेत्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे आणि संपूर्ण चौकशीची मागणी केली जात आहे. दरम्यान एलपीजी घेऊन जाणारे जहाज मुंबईच्या दिशेने येत असून अजूनही 15 भारतीय जहाजे अडकलेली आहेत. जागतिक परिस्थितीचा परिणाम व्यापारावर दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. नाशिक जिल्ह्यात 17,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. 387 हेक्टरवरील पिकांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आता 3 महिन्यांचे रेशन एकत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक रेशन कार्डवर एक मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान सडण्याचा धोका निर्माण झाला असून खरेदी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये व्यवस्था चांगली असताना येथे का नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता बाजारभावाकडे वळूया. आखातातील युद्धामुळे सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 4,800 रुपयांवरून दर थेट 5,700 रुपयांपर्यंत पोहोचला असून प्रति क्विंटल 900 रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाच्या दरातही वाढ दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर 1,378 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत असून कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनरेगा कामांना गती देण्यात आली असून 758 कामांचे पैसे ऑनलाईन करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. मका खरेदीला मुदतवाढ देण्यात आली असली तरी स्थानिक पातळीवर खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आरोग्य क्षेत्रात मोठा निर्णय घेतला गेला असून अवयव प्रत्यारोपणासाठी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च सरकार उचलणार आहे. रोयो मजुरी वाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्यामुळे मजुरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आणि शेवटची मोठी बातमी. नाफेडमार्फत राज्यातील सर्व हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या शेतकरी बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.